नमस्कार मित्रांनो, मी ऋषी मोठे पाटील आणि तुमचं ॲग्री सरकारमध्ये स्वागत आहे. खोडवा ऊस पीक आता तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकतात. आज त्याला आपल्याला खत पेरणी ही चालू आहे. तर आता खोडवा ऊस पिकाला खत व्यवस्थापन काय करायचं आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला लागणी इतकंच उत्पादन खोडव्यामध्ये सुद्धा टनेज निघायला पाहिजे. तर आज आपण सगळं आता हे डोस काढलेलं आहे. याच्यामध्ये नत्र म्हणजे मुख्य अन्नद्रव्य आहे, तर दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा घेतले. तर कोणते खतं टाकले तर ते सुद्धा तुमच्यासमोर मी ठेवले. सगळं काय सांगणार व्हिडिओमध्ये, त्याची किंमत किती होईल लागली आणि आपल्याला एकरला पूर्ण ह्या डोससाठी किती खर्च आलेला आहे, कशा प्रकारे आपण नियोजन करणार आहे, ज्याच्यामुळे ह्या खोडव्याला आपण जे खत देतो हे 100% लागू होणार आहे. आणि ऊसाची उगवण फुटव्यांची क्षमता ही सुद्धा चांगली भेटणार आहे आणि एक समान सगळ्या ऊसाची उगवण होणार आहे. एकूणच काय आपल्याला खोडवा ऊस पिकामध्ये 60+ टनेजचं उत्पादन भेटणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. आता तुम्ही बघू शकता मित्रांनो, आता आपला हा खोडवा ऊस आहे, 10,001 ह्या ऊसाची जात आहे. आता हा खोडवा मागच्या महिन्यामध्ये तुटून गेलेला, तिकडं पाठीमागं आपला खालचा जी लागणीचा ऊस आहे तो राहिलेला आहे. आता त्याच्यामुळे काय केलं, आपण ह्याला पाणी सोडलं नव्हतं तरी सुद्धा आता तुम्ही इकडे बघू शकता, आपण ह्याला 5 कुट्टी करून घेतली होती मल्चरच्या सहाय्याने. त्यामुळे काय झालं, इकडे या बघा. आता हे 5 तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं मित्रांनो, 5 हे सगळं बारीक भुगा झालेलं आहे आणि 5 बऱ्यापैकी आता वाळून गेले. कुदाची प्रक्रिया, ह्याला ज्यावेळेस पण आपण पाणी वगैरे देणार त्यावेळेस आपोआप कुजून जाईल. तर मल्चरच्या सहाय्याने ह्याला एक वेळेस 5 कुट्टी केल्यामुळे खुडकी सुद्धा कटून निघली आणि 5 सुद्धा बघू झाले. दोन्ही काम एक प्रकारे केले आणि 2,500 रुपये आपल्याला ह्याला खर्च झालाय. आता आपण हे बारका ट्रॅक्टर आहे, तुम्ही आता इथं बघू शकता, हे रोहितचं पेरणी यंत्र आपण घेतले आणि याला काय केले, पेरणी यंत्रानेच आपण दोन्ही वेळेस इकडून दाखवा. तर पेरणी यंत्राने काय केलं मित्रांनो, हे 7 फणी पेरणी यंत्र आहे. तर ह्याचे 3 फणं काढून टाकले, 4च फणं ठेवले. तर ह्या साईडला 2 फणं आणि ह्या साईडला 2 फणं आणि मध्ये मित्रांनो 2-2.5 फुटाचं अंतर ठेवले. त्यामुळे काय होईल, खत सुद्धा पेरून निघल आणि बगला सुद्धा मारून निघल. दोन्ही कामं एकाच वेळेस, वेगळा खर्च करायची गरज नाही, यंत्र सुद्धा द्यायची गरज नाही. तुमच्या घरच्या ट्रॅक्टरच्या पेरणी यंत्राच्या सहाय्याने तुम्ही असं नियोजन करू शकता. आता हे बघा, याच्यामध्ये खत सुद्धा आपण भरले, म्हणजे बियाच्या राखण्यातून सुद्धा खत टाकणार आहेत आणि पुढे ह्याच्यातून सुद्धा खत पडणार आहे. तर एक साधारण जर बघायला गेलं तर 5-6 पोते खत मित्रांनो फुल सेटिंगवर जरी सोडलं 4 नळ्याने तरी सुद्धा आपल्या खोडवा पिकाला पडतं. तर संपूर्ण आता डोस तुम्हाला सांगतो मी की कोणते कोणते अन्नद्रव्य घेतले आणि ह्याच्यामध्ये सगळंच घेतले. आता सुरुवात करूया आपण. पहिली गोष्ट, जे पण खोडवा ऊस असो किंवा कुठला ऊस असो, तर त्याच्यामध्ये मुख्य अन्नद्रव्य मित्रांनो खोडवा ऊस पिकाला अन्नद्रव्यामध्ये मुख्य अन्नद्रव्य 3 लागतात, दुय्यम अन्नद्रव्यामध्ये 3 अन्नद्रव्य दुय्यमचे 3 लागतात आणि सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये 4 लागतात. असे टोटल 10 अन्नद्रव्य हे मित्रांनो ऊस पिकासाठी महत्त्वाचे असतात. तर याचा खर्च टोटल ह्या पूर्ण खताचा 7,000 रुपये मला आलेला आहे. तर आता कसा लागलेला आहे, किती किलो लागले ते बघू. तर मित्रांनो, आता तुम्हाला मी एकरला आपण किती खत टाकले आणि कोणतं खत एकरला किती किलोमीटर टाकले, त्याचा खर्च किती आला ते तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप सांगतो. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आता सर्वात आधी घेऊया तर युरियाची गरज तुम्हाला माहिती आहे ऊसाला मित्रांनो. नत्राची गरज जेवढी जास्त असेल, तुरा सुद्धा शेवटीला कमी फेकतो आणि वाढ सुद्धा ऊसाची आपल्याला एक समान चांगली भेटते. उगवण क्षमताही चांगली होते युरियामुळे आणि हिरवागार ऊस राहतो. तर आता युरिया आपण घेतलाय मित्रांनो 3 बॅग युरिया, 46% नायट्रोजन मधला, ते पण चांगल्या कंपनीचा वापरलाय, RCFचा युरिया वापरलाय. RCFचा युरिया भेटत नाही मित्रांनो, आपण थांबून घेतला. तर ह्या युरियासाठी खर्च आला मित्रांनो 266 रुपयाला 1 गुणी भेटती. तर साधारण जर खर्च बघायला तर 800 रुपयाला आपल्याला 3 बॅग युरिया लागलाय. म्हणजे टोटल 135 किलो युरिया आपण वापरलाय, कारण की 45 किलोची ही बॅग असते. युरियाचा विषय झाला. त्यानंतर सिंगल सुपर फॉस्फेट म्हणजे स्फुर्द. तर स्फुर्दमुळे आपल्याला फुटव्यांची संख्या ही चांगली भेटणार आहे. आता स्फुर्द देताना मित्रांनो, वाऱ्याने उडून चाललंय. आता इकडे बघा, SSP आपल्याला मित्रांनो जरा लेट आलं, जय किसान चालतं पण आता आपल्याला भेटलं नाही, निर्माचं घेतलंय. तर याच्यामध्ये 16% आपल्याला जे आहे ते फॉस्फेट आहे, सुपर फॉस्फेट. तर याच्यामुळे फुटव्याची संख्या चांगली भेटणार. एक बॅग बसती 540 रुपयाला, अशा आपण 4 बॅग टाकल्या तर 2160 रुपये ह्याचा खर्च आपल्याला आलेला आहे. 4 बॅग आपण सिंगल सुपर फॉस्फेट घेतले, म्हणजे 16% जरी बघितलं तर 16 16 32 16 48 16 64 म्हणजे जवळपास 64% आपल्याला SSP भेटायला लागली. 46 गुणिले तुम्ही 3 करून बघा, जवळपास 100च्या पुढे आपल्याला नत्र घ्यायला होतं आपण. त्यानंतर विषय येतो मित्रांनो पोटॅश. आता पोटॅशमध्ये 60% एक पोटॅशियम, 14.5% 2 प्रकारचं पोटॅश भेटते. तर जे 14.5% पोटॅशियम मित्रांनो ते 890 रुपयाला बसते. त्याच्यापेक्षा 1500 रुपयामध्ये तुम्हाला 60% पोटॅश भेटतं, तेच तुम्हाला वापरायचं. आता आपण ही किती घेतले, 1.5 बॅग घेतली एका एकरसाठी, म्हणजे जवळपास 100% आपल्याला पोटॅश भेटायला द्यायच्यातून. तर हे बसलंय आपल्याला बघा मित्रांनो, ह्याचा पोटॅशचा खर्च 2300 रुपये खर्च आपल्याला झाला 1.5 बॅग म्हणल्यामुळे. आणि दुसरं, आता मुख्य अन्नद्रव्य हे झाले 3 अन्नद्रव्य. आता दुय्यम अन्नद्रव्यामध्ये मित्रांनो असतं मॅग्नेशियम एक असतं, कॅल्शियम एक असतं आणि सल्फर असतं. तर तुम्हाला सांगतो, कॅल्शियम आणि सल्फर आपल्याला ह्या SSP मध्ये भेटून जातं. जवळपास 11 ते 19% याच्यामध्ये कॅल्शियम असतं आणि सल्फर असतं 11%.
म्हणजे आपल्याला तिथं खर्च आपला वाचायला लागला. तर आता ह्या कॅल्शियम आपण घेतलंय जो म्हणजे ह्याच्यानुसार कॅल्क्युलेशन करून सांगतो मी, याच्यानुसार किती भेटलं आपल्याला. 40 kg आपण मित्रांनो कॅल्शियम ह्याच्यामध्ये भेटतं पूर्ण हे 4 बॅगमध्ये, आणि गंधक ह्याच्यामध्ये 4 बॅगमध्ये 20 kg भेटतं. आणि वेगळी आपण एक 90% गंधक घेतलंय 10 किलोचं. म्हणजे टोटल आपण सल्फर वापरलंय ऊस पिकासाठी दुय्यम अन्नद्रव्य 30 kg. लक्षात आलं. आणि मॅग्नेशियम वापरले आपण मित्रांनो 40 kg, 25 kg मॅग्नेशियम वापरले. मॅग्नेशियम आता हे वेगळे जरा तुम्हाला दाखवलं असतं. मॅग्नेशियम हे मॅग्नेशियम आहे. मॅग्नेशियम आपण कसं घेतलं ते सुद्धा तुम्हाला पुढे सांगतो. त्याच्या आधी कॅल्शियम आणि कॅल्शियम ह्याच्यामध्ये आपल्याला जे SSPG घेतलंय आपण त्याच्यामध्ये कॅल्शियम आपल्याला भेटते बघा 40 kg, आणि गंधक भेटते 20 kg, म्हणजे 60 kg आपल्याला ह्याच्यातून फुकट भेटायला लागलं. आणि 10 kg सल्फर घेतले. हे झालं मित्रांनो दुय्यम अन्नद्रव्य. त्याचा खर्च ह्याच्यामध्येच आहे, एक्स्ट्रा खर्च गरज नाही. आता जय किसान कंपनीचं मित्रांनो एक शुगर केनचं येतं न्यूट्रीब्लेंड म्हणून. याच्यामध्ये सर्व प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्य येतं आणि 2 दुय्यम अन्नद्रव्य देतं. म्हणजे एक मॅग्नेशियम देतं आणि सल्फर एक देतं. 25 किलोची बॅग आहे मॅग्नेशियम सल्फेट, आणि 10 किलो सल्फर एक दिले. तसंच फेरस सल्फेट एक दिले मित्रांनो 10 किलो. 5 किलो दिले झिंक 33% मधलं, आणि 1 किलोच्या 2 बॅग आहेत मित्रांनो मॅग्नेशियम सल्फेट, मॅग्नीज सल्फेट, आणि बोरॉन दिलं 1 किलो. असं तर तुम्हाला टप्प्याटप्प्याने सांगतो. मॅग्नीज सल्फेट दिले मित्रांनो 2 किलो. आता ही 2500 रुपयाला जय किसानची शुगर केनची ब्लँड आहे जी बॅग आहे मित्रांनो. तर आता तुम्ही बघू शकता बाजारामध्ये भरपूर प्रकारचे वेगवेगळं जर तुम्ही सूक्ष्म अन्नद्रव्य घ्यायला गेला तर 5-6 हजार रुपये तुम्हाला जाते. त्याच्यापेक्षा जय किसानची 50 किलोची जर बॅग घेतली तर ही स्पेशल शुगर केनची आहे. याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट आपल्याला 2 किलो भेटते, झिंक सल्फेट 5 किलो भेटते, बोरॉन 1% म्हणजे 1 kg, आणि फेरस सल्फेट 10 kg भेटते. तर पर्सेंटेज पण तुम्हाला सांगतो. मॅग्नेशियम सल्फेट जे आपल्याला 30% वाला भेटते, झिंक सल्फेट आपल्याला 33% वाला भेटते 5 किलो, बोरॉन भेटते 14.5%चं 1 kg, आणि फेरस सल्फेट भेटते मित्रांनो 19% वालं 10 kg. असं मित्रांनो याच्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य आहे तर 4, आणि 2 दुय्यम अन्नद्रव्य तर जे की आहे मॅग्नेशियम 25 kg आणि गंधक आहे 10 kg. सगळा खर्च आपल्याला 2,500 रुपये हाचा झाला. आणि हे बाकीचे जर टोटल जर धरलं तर 7,760 रुपये आपल्याला ऊस पिकाच्या खत व्यवस्थापनासाठी. तुम्हाला आजकाल भरपूर जण सांगतील की कोणचं टाकायचं काय, पण खर्च कोणी सांगणार नाही, कारण की त्यांना माहिती आहे जास्त खर्च होतो आणि शेतकऱ्याला त्यांना दिसत नाही की इतका भारी प्लॉट दिसायला, पण त्या जे पण तुम्हाला सांगायला त्यांनी मरणाचा ह्याचा खर्च केलेला असतो. एवढा शेतीमध्ये परवडत नाही आपल्याला, काय झाडाला पैसे लागले नाही तर कमी खर्चामध्येच आपल्याला उत्पादन काढायचे. तर साधारण तुम्हाला टोटल खर्च सांगितला 7,760 रुपयामध्ये आपल्याला 10 प्रकारचे अन्नद्रव्य याच्यामध्ये भेटले. तर जवळपास जर डोस जर बघायला गेला तर 135 किलो हे युरिया, 200 किलो हे म्हणजे 250 किलोच्या आसपास, आणि पालाश म्हणजे 300 किलो तर मित्रांनो आपले मुख्य अन्नद्रव्य झाले. आणि दुय्यम अन्नद्रव्यामध्ये जर बघायला गेलं तर हे झालं 50 किलो, म्हणजे जवळपास 250 ते 300 किलो आपल्याला 7,760 रुपयामध्ये सगळं भेटून जातं. नंबर 1 रिझल्ट याच्यासारखा रिझल्ट तुम्हाला कुठेही भेटणार नाही. तुम्ही 1800 जरी घ्यायला गेला तरी 1350 रुपयाला भेटतच नाही, आणि सेपरेट जरी तुम्ही 10-20 जरी घ्यायला गेला तर ते 1900 रुपयाला 2100 रुपयाला जवळपास जातं. एवढं सगळं करण्यापेक्षा अशा प्रकारचं नियोजन तुम्ही बेस्ट डोळचं जर केलं तर तुम्हाला रिझल्ट येऊन जाईल. हे बघा आता अशा प्रकारचं ह्याच्यामध्ये युरिया सगळंच आहे, नंबर 1 फुटणार आहे. आणि आता हे बगल मानात आपण सगळा खर्च करणार. तुम्ही सुद्धा असं खोडवा ऊस पिकाला व्यवस्थापन करू शकता. तर व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.